हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. काल आपण चिंतन करत असताना समर्थांनी लिहिलेल्या पहिल्या मारुती स्तोत्राचं चिंतन करत असताना त्याची सुरुवात, त्याचा उगम कसा झाला याचं आपण चिंतन करत होतो. आणि ते करत असताना ज्या वेळेला समर्थांना त्यांच्या मुखातून पहिले शब्द उमटले की जे मारुत राजाचं वर्णन करणारे शब्द आहेत, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना. आपण सर्वजण गणपतीचं स्तोत्र म्हणतो, गणपतीचं चिंतन करतो की ज्यामध्ये गणेशाची अनेक नावं सांगितलेली. जर आपण बघितलं तर प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्रम विनायकम भक्ता वास स्मरे नित्यम आयुर कामार्थ साधये. गणपतीची अनेक नावं आहेत, 21 नावं त्या असलेल्या श्लोकाच्या स्तोत्राच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या पद्धतीनं जर आपण भीमरूपीचा विचार केला तर ह्यामध्ये पहिल्या श्लोकामध्ये समर्थांनी 8 नावं मारुतराजाची सांगितलेली. मारुती कसा आहे, ज्या वेळेला समर्थांनी मारुतीला मिठी मारली, त्याच्या गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला दोन्ही हात त्याच्या कमरेभोवती घातलेले होते आणि त्यावेळेला त्यांना पहिला शब्द आठवला, सुचला, जो मुखातून त्यांच्या बाहेर पडला तो शब्द होता भीमरूपी. भीम म्हणजे विशाल देहाचा. अनेक उपमा समर्थांनी दिलेले आहेत की ज्या त्यांच्या मुखातून सहजोद्गार म्हणून बाहेर पडले. त्यातला पहिला शब्द होता तो म्हणजे भीमरूपी. हा हनुमंत समर्थांना दिसला कसा, तर विशाल दिसला की ज्याचं वर्णन करत असताना कबीर महाराज एका ठिकाणी म्हणतात, भगवंताचं स्वरूप कसं आहे, अहतो अय्याम महतो मय्याम. जे जर विचार केला तर असलेल्या भगवंताचं स्वरूप कणा एवढं आहे की ज्याचं वर्णन करत असताना संत म्हणतात, अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. जर भगवंताचं स्वरूप आम्हाला चिंतनामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा असेल तर कबीर महाराजांच्या शब्दातच जर आम्ही चिंतन केलं तर कबीर महाराज एका ठिकाणी सांगतात की भगवंताचं स्वरूप कसं आहे. आम्हाला वाटतं गॉड पार्टिकल आम्ही हुडकलो. या 4 वर्षामध्ये तो शोध लागला की गॉड पार्टिकल आम्ही हुडकतो, पण गॉड पार्टिकल आत्ता सापडलेलं नाही, आमच्या पुरातत्वापासून आहे की ज्याचं वर्णन करत असताना कबीर महाराज एका ठिकाणी म्हणतात, कसं आहे स्वरूप, एक खसखस का दाना. विचार करा, एक खसखशीचा दाणा घ्यायचा आहे, एक खसखस का दाना 1000 दफे कुटणं. एक दाणा घ्यायचा, तो 1000 वेळेला कुटायचा, म्हणजे त्याच्यातनं त्यातला एक भाग आपण परत घ्यायचा आहे. एक खसखस का दाना 1000 दफे कुटना 1000 दफे छिनना.
त्यातला जो काढलेला दाणा आहे त्याची 1000 छकलं करायची आहेत की जी आम्हाला अत्यंत लहानात लहानात सूक्ष्मदर्शकांना सुद्धा दिसणार नाही. एवढं भगवंताचं स्वरूप आहे. एक खसखसता दाना 1000 दफे छिन्ना 1000 दफे कुटना अहतो अय्याम महतो मय्याम. त्यातला जो लहानात लहान कण आहे तेवढं भगवंताचं स्वरूप आहे आणि तेवढंच विशाल काय मारुतराजाचं स्वरूप आहे. समर्थांच्या चरित्राचा जर आम्ही विचार करण्याचा प्रयत्न केला तर ज्या वेळेला समर्थांची स्वारी चाफळमध्ये राहायला सुरुवात मुक्कामाला राहिली आणि त्यांनी त्यावेळेला पहिल्यांदा रामनवमीचा उत्साह साजरा केला. गावातून मिरवणूक निघालेली असायची आणि त्यावेळेला त्यांचा पहिला शिष्य होता जो झाला की ज्याचं नाव होतं कल्याण. त्या चरित्राचा जर आम्ही विचार केला समर्थांनी सांगितलेल्या तर ज्या वेळेला ही रथयात्रा गावातून बाहेर पडली त्यावेळेला जात असताना रस्त्याच्या मध्यभागी एक विहीर होती. त्या विहिरीच्या बाजूलाच भला मोठा वृक्ष होता की जो जात असताना रथाला अडथळा करत होता, कळसाला लागत होता. त्यावेळेला समर्थांनी सांगितलं, म्हणले अरे हा वृक्ष तोडा. सगळी जण पुढे आली पण समर्थांनी सांगितलं माझी एक गट आहे, त्या शेंड्याला बसायचं आणि मग हा बुडखा मारायचा की जो शेंडा त्या विहिरीच्या निम्म्यापर्यंत गेलेला होता. कोणी तयार होईना, कारण वरती यायला जागा नव्हती, पायऱ्या नव्हत्या, वर यायचं कसं. हा शिष्य होता, म्हणला महाराज मी प्रयत्न करू. 9 वर्षाचं बालक आहे महाराज. त्यांनी सांगितलं ठीक आहे कर म्हणून. त्यांनी ते प्रयत्न केला, वर बसला, तोडला. तो तोडल्यानंतर ती फांदी सकट खाली पडला. समर्थांनी विचारही केला नाही की काय घडलंय काय नाही. समर्थांची स्वारी रथ घेऊन पुढे निघून गेली. लोक बडबडायला लागली, लोक दोन्ही बाजूनी बोलत असतात त्या पद्धतीने लोक बोलायला लागली की म्हणले काय करायचं. स्वतःला संत म्हणवतात आणि एका मुलाचा बळी घेतलाय, त्याचं काय झालंय हे बघायची सुद्धा त्यांनी तसदी घेतली नाही. लोक बडबडायला लागले. दुसऱ्या दिवशी समर्थांनी विचार केला लोक लज्जा आहे म्हणून आपण जाऊया तरी. म्हणून समर्थ त्या विहिरी काठी आलेले, सगळं गाव जमलेलं आणि समर्थांनी हाक मारली, म्हणले कल्याणा वर ये, कसं आहे तुझं. तर त्यानं सांगितलं, म्हणले महाराज माझं कल्याण झालं. आणि त्या वेळेला त्या शिष्याचं नाव कल्याण ठेवलं की ज्याला समर्थांनी वर काढलं. प्रश्न केला, म्हणले अरे कल्याणा अरे कसं काय घडलं तुझं सगळं. तो म्हणला महाराज फक्त वरती बसलो आणि पडलो एवढंच मला माहिती आहे. नंतर प्रभूंनी मला दर्शन दिलं, पुढे काय झालं मला आठवत नाही. संत हितपर्यंत घेऊन जातात. एवढं विशाल भगवंताचं स्वरूप आहे की ह्या देहात असताना तर आमची काळजी घ्यायला ते तयारच आहेत, पण देहाच्या बाहेरही काळजी घ्यायला तयार आहेत. असं हे भगवंताचं स्वरूप, असं हे मारुतराजाचं स्वरूप कसं समर्थांना दिसलं तर ते भीमरूपी आहे, विशाल आहे की ज्याला आम्ही मिठीही मारू शकत नाही. विचार केला तर घाबरूही शकतो, पण ते तेवढंच आहे. विशाल काय असलं तरी मृदू मनाचं आहे. संत कसे आहे आम्हाला हे सांगत असताना समर्थांनी संतांचंही आम्हाला ज्ञान सांगितलेलं आहे. संत कसे आहेत तर संत कनवाळू आहेत, संत कृपाळू आहेत, संत दयाळू आहेत, संत माऊली आहेत. तुकोबारा एका ठिकाणी वर्णन करताना म्हणतात 80 कळवळ्याची जाती लाभावीण धरी प्रीती. म्हणजे लाभाचा विचारही करत नाही. तू दुसऱ्या अभंगामध्ये तुकोबारा वर्णन करताना म्हणतात काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे यासी भावे उतराई ठेवितो हा पाही जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनु येथे चित्ती तैसे मज येती सांभाळी. संत कसे आईनं मुलाला कितीही मारलं बदडलं, आई मुलाच्या आधी जेवती का. कितीही मारलेलं असलं तरी घास अन्नाचा तिच्या खाली उतरत नाही. ती मुलाला धरून आणते, 4 शब्द बोलते, पण त्याला घास भरवते. तो घास त्यांनी एक घास खाल्ला की मग ही जेवायला बसते. एवढं प्रेम आई करते. संत तर आमची माऊली आहे. समर्थ आमचे रक्षण करते आहेत, ज्ञानोबबार आहे, आम्हाला कनवाळूपणानं आमच्या हृदयाशी धरायला तयार आहेत. हे कधी शक्य आहे.
ज्यावेळेला असं विशाल काय हृदय आमचं तयार होईल की ज्या हृदयामध्ये आम्ही सर्वांना स्थापना करू शकू, त्यासाठी आवश्यक असणारी साधना जी संत आम्हाला शिकवायला तयार आहेत, त्या साधनेमध्ये आम्ही राहण्याचा प्रयत्न करू. त्यावेळेला आम्हाला हे दर्शन होणार आहे. समर्थांना पहिल्या दिवशी दर्शन झालेलं नाही, समर्थांनी त्यासाठी उपासना केलेली आहे. समर्थ एका ठिकाणी वर्णन करताना म्हणतात, उपासना कशी पाहिजे हो? उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा लवावे, सत्कर्म योगेन्वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. हो, उपासना दृढ विश्वासानं पाहिजे. ती उपासना कोण करणार आहे हो? तर आमच्या हृदयातलं मन करणार आहे. म्हणून समर्थांचं चिंतन करत असताना मनाच्या श्लोकाला म्हणजेच मनोबोधालाही महत्व आहे. कारण समर्थांनी 205 श्लोकाच्या माध्यमातून जो बोध केलेला आहे तो आमच्या मनाला केलेला आहे. कारण मन कसं आहे हो? तुकोबाराय वर्णन करताना म्हणतात, मना ऐसा महाराजा कोण आहे रे. अहो, चक्रवर्ती सम्राट मन आहे की जे सहजासहजी आपली खुर्ची सोडायला तयार होत नाही. आपण सांगलीचं जरी बघितलं, एकही जण खुर्ची सोडायला तयार आहे का? येन केन प्रकारेण, अपक्ष असू दे, पक्षाकडनं असू दे, पक्षाचा बाहेर असू दे, पण खुर्चीवर बसण्यासाठी धडपडतोय का नाही हो? या बाहेरच्या खुर्चीसाठी ही धडपड आहे. हे मन तर चक्रवर्ती सम्राट आहे, ते सहजासहजी जागा सोडेल का? म्हणून समर्थांनी जो बोध केलेला आहे तो समर्थांनी मनाला केलेला आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमू पंत आनंद या राघवाचा. इथं समर्थ थांबले का हो? इथं सुरुवात आहे. गणेशाला वंदन केलेलं आहे, पण समर्थांना जो बोध करायचा तो पुढं आहे. मना राम पाया कदा तू न सोडी, मना राम नामी धरी नित्य गोडी, मना सद्गुरु राम प्रेमे भजावा, मना राम तो अंतरी साठवावा श्रीराम. समर्थांनी हा श्लोक लिहिला की म्हणले ह्या मनाला गरज कशाची आहे? तर मन रामार्पण करायचं आहे. की जे आपण काल बघितलं, ये हृदयींचे ते हृदयी घातिले, की जे माऊली सांगतात, तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकांत. तुझं मन मला अर्पण कर. हे कशानं शक्य आहे हो? माऊलींनी हे ज्ञान सांगितलं. हे कधी शक्य आहे? मन मना भव मद भक्तो. भगवद्गीतेमध्ये भगवंताची स्वारी स्वतः सांगते, मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. की तुझं सगळं मला समर्पित कर. आम्ही सगळं समर्पित करतो का? 100 रुपये आमच्याकडे असतील तर 95 रुपये दान देतो. 5 रुपये आमच्या खिशामध्ये असतात. आम्हाला 5 रुपये नव्हे 100 रुपये दिले कोणी, याचं कधी आम्ही चिंतन केलेलं आहे का? आम्ही येताना काय घेऊन आलेलो होतो? आमच्या गळ्यामध्ये आमच्या आई वडिलांचा फोटो होता का? आमच्या बरोबर बँक बॅलन्स त्यांनी भरून पाठवलेला होता का? अंगावरती भरजरी वस्त्र होतं? उत्तर येतानाही काही आणलेलं नाहीये. म्हणून जाताना अगदी आम्ही रेशमी शाल घातली, आम्हाला ती घेऊन वर जाता येतं का? आहे हे इथं टाकावं लागतं. आम्हाला फक्त जे बरोबर घेऊन जाता येतं ते म्हणजे भगवंताचं चिंतन आहे, जे आम्हाला समर्थ शिकवायला तयार आहे की ह्या मना भगवंता, अरे ह्या मनाच्या माध्यमातून तू भगवंताचं चिंतन कर. म्हणून समर्थांनी शेवटचा श्लोक सांगितलेला आहे, मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. समर्थ या मनाला बोध करतायत, अरे एवढे शब्द तुझ्यासाठी खर्च केलेले आहेत, तू काय कर? तर तू तुझं देह मला समर्पित कर. म्हणून कुठेही बघा, पूर्वीच्या मंदिरामध्ये मंदिराच्या गर्भगृहाचा दरवाजा हा लहान आहे, कारण त्या ठिकाणी आम्ही नतमस्तक होऊन जायचं आहे, लीन होऊन जायचं आहे. आम्ही जर महापुराचं चिंतन केलं तर संत वर्णन करताना म्हणतात, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहत. महापुरामध्ये झाडं उन्मळून पडतात, पण कडेला गवत असतं, ते पुराच्या दिशेनं पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनं झुकतं
पाणी निघून गेलं की आहे असं राहतं. त्या पद्धतीनं आम्ही आमचं सर्वस्व भगवंताच्या चरणाशी लीन होऊन जर समर्पित केलं तर तो भगवान लांब जायला तयार आहे का? संत वर्णन करताना म्हणतात तो लांब नव्हे, आमच्या हृदयातनं बाहेर पडायला तयार होत नाही, कारण आमचं हृदय त्यावेळेला स्वच्छ झालेलं असतं. आता आमचं हृदय स्वच्छ आहे का? आम्ही आमच्या हृदयामध्ये किती जणांना स्थापन केलेलं आहे. आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, पत्नी आहे, मुलं आहेत, मुली आहेत, मित्र परिवार आहे, नातेवाईक आहे, सगळ्यांना जागा दिली. पण ज्या भगवंतानं आम्हाला हे खरं दिलं, राहायला जागा दिली, आमच्या आत्म्याला ठेवण्यासाठी जागा दिली, त्या भगवंतासाठी जागा आहे का? हो, साधं घर भाड्यानं घ्यायचं म्हणलं, घर मागायचं म्हणलं तर डिपॉझिट दिल्याशिवाय घर मिळत नाही. आमचा हा देह किती मोलाचा आहे, पंचतत्वाचा मागून आणलेला देह आहे. पण ह्या देहासाठी भगवंतानं डिपॉझिट मागितलेलं आहे का? आमच्याकडनं महिन्याला भाडं घेतोय तो? त्यानं काही मागत केलं नाही. तो फक्त एवढंच म्हणतोय, तू माझं चिंतन कर म्हणजे मी तुला ह्याच्यापेक्षा जास्त द्यायला तयार आहे. पण आम्ही ती मागायलाच तयार नाही. आमची गोष्ट त्या असलेल्या एका पुढव्यासारखी झाली. त्यानं भगवंताची स्वारी प्रगट झाली, म्हणजे भगवंता अरे माझं दारिद्र्य घालव, म्हणून त्यानं भगवंताची उपासना केली. तो प्रत्यक्ष भगवंताची स्वारी समोर तयार उभी राहिली. त्यानं खांद्यावरचं असलेलं घोंगडं काढलेलं, त्याच्या गाठी मारलेल्या, त्याची झोळी तयार केली. भगवंतानं आपला हात खाली केला, त्याच्यामध्ये सुवर्ण मोहरा पडायला लागल्या. सुवर्ण मोहरा पडल्या. भरत आल्यानंतर भगवंतानं हात थांबवला. आम्ही जसं गव्हाचं पोतं हलवून आणि 4 किलो बसतंय का बघतो, तसं त्यानं ते हलवलं. भगवंताला सांगितलं, म्हणजे भगवंता आणि 2 टाक. भगवंतानं सांगितलं, म्हणजे बोलल्या अरे एवढं भास आहे, जर समजा आणि एखादं पडलं आणि ते खालनं घोंगडं फाटलं तर ह्या सगळ्या मोहऱ्या खाली पडतील आणि ती माती होऊन जाईल. पण आमचा भाव, आमची इच्छा, आमची वासना, आमची आसक्ती त्या ठिकाणी थांबली नाही. आणि त्यानं सांगितलं, म्हणले भगवंता असू दे आणि 2 घाल. त्या 2 घातल्याबरोबर खालनं झोळी फाटली आणि सगळ्या मोहऱ्या खाली पडून त्याची माती झाली. कारण आमच्या प्रारब्धामध्ये ते नव्हतं. संत आम्हाला प्रारब्धामध्ये जेवढं आहे तेवढं सगळं द्यायला तयार आहेत. आमचं कर्म चुकवलेलं आहे का? कर्म चुकवता येतं का? गोपाराय वर्णन करताना म्हणतात, कर्मे देती झोले तेथे कोणाचे ना चाले. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबाघ्री पाणी. नळ दमयंती सती रानो राणी ती हिंडती. तुका म्हणे कर्म रेखा कधी न चुके ब्रह्मादिका. गोपाराय वर्णन करताना म्हणतात, ब्रह्मदेवाचा बाप जरी जन्माला आला तरी कर्म चुकवता येत नाही. विचार करा, भगवंतानं अनेक अवतार घेतले, त्यामधले 10 अवतार सर्वश्रेष्ठ, त्यामधले 2 अवतार अत्यंत महत्वाचे. एक रामावतार आहे आणि एक कृष्णावतार आहे. दोन्ही अवताराचं आम्ही जर चिंतन केलं तर प्रभू रामरायाला माहित नव्हतं का की आपल्याला 14 वर्ष वनवास पत्करायचा आहे? बदलता आला नसता का? तर कर्म बदलता येत नाही. भगवंताला ते दाखवून द्यायचं होतं, म्हणून भगवंतानं 14 वर्ष वनवास पत्करला. कृष्णाचा विचार केला तर त्याला माहित नव्हतं का आला? तो आला रात्री 12 वाजता जन्माला आला, कारागृहामध्ये जन्माला आला. हातापायामध्ये बेड्या असताना त्यानं तिथनं उचलून गोकुळात न्यायला सांगितलं, पावसामध्ये घेऊन गेले. एवढं सगळं भगवंताला माहित नव्हतं का? कर्म चुकवता येत नाही हे भगवंताला दाखवून द्यायचं होतं, म्हणून भगवंतानं ह्या सगळ्या लीला केलेल्या. आणि ह्या सगळ्या लीलेच्या माध्यमातून ज्या वेळेला आम्ही आमचं मन भगवंताला समर्पित करतो, अखंड चिंतन चालू ठेवतो. कारण संत महात्मे वर्णन करताना म्हणतात, अखंड चिंतन नामस्मरण सुलभ साधनांची. उधळीत गेला फुले सुवासिक दुसऱ्या फुलेची. पांडुरंग महाराज नामांतर वर्णन करताना म्हणतात की आम्हाला असं अखंड चिंतन पाहिजे की आमच्या मुखामध्ये भगवंतापेक्षा वेगळं नाव नाही यायला पाहिजे. समर्थांची ही स्थिती झालेली होती, म्हणून समर्थांना पहिल्यांदा मारुतराजांनी दर्शन दिलं की जे समर्थांची स्वारी त्यांची गळाभेट घ्यायला निघाली, तेव्हा समर्थांना वाटलं की हा विशाल काय असा मारुती आहे. म्हणून समर्थांनी पहिला शब्द घातलेला आहे भीमरूपी. बरं, दुसरा शब्द आहे महारुद्रा. शंकरानं प्रत्येक अवतारामध्ये भगवंताला साथ दिलेली आहे, पण प्रत्येक ठिकाणी रुद्र ही उपमा आहे. हा 11वा अवतार आहे.
म्हणून ह्याला महारुद्र म्हणले. म्हणून आपण जेव्हा रुद्राभिषेक करतो त्यावेळेला ती एकादशणी असते. ज्या वेळेला आम्ही 11 आवर्तन करतो त्यावेळेला तो लघुरुद्र होतो. 1011 आवर्तन झाली की तो महारुद्र होतो. हा इथं भगवंताचा शंकराचा 11वा अवतार आहे म्हणून त्याला महारुद्र ही उपमा दिलेली आहे. म्हणजे त्यामध्ये शंकरानं दाखवून दिलं की ह्याचं जर चिंतन तुम्ही केलं तर तुम्हाला महापातक तुमची नाहीशी होतात आणि माझ्या जवळ तुम्ही लवकर येऊ शकता. हे समर्थांना दाखवून द्यायचं होतं म्हणून समर्थांनी दुसरा शब्द घातला महारुद्र. इथं दुसरं नाव तयार झालं मारुतीचं. पहिलं भीमरूपी म्हणजे महाकाय असणारं शरीर, दुसरं महारुद्र सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यामध्ये रुद्र शंकराचा हा अवतार आहे. अंजनी उदरामध्ये केसरी नंदन नावाच्या वानराच्या आणि अंजनीच्या संयोगातून झालेला हा पुत्र आहे. म्हणजे वायूच्या माध्यमातून झालेला पुत्र आहे. पण याची कहाणी ही तेवढीच महत्वाची आहे. मारुतीचा अवतार झाला, हा अवतार कशा पद्धतीनं झाला याचं चिंतनही त्या दृष्टीनं महत्वाचं आहे. ही असणारी नर्तिका होती, इंद्राच्या दरबारामध्ये नाच करायची. एक वेळेला ती सुरापान करून नाच करत असताना चुकली म्हणून इंद्रानं शाप दिलेला होता आणि त्या शापाचं परिमार्जन करण्यासाठी त्यांना आशीर्वाद दिला की तू अंजनी बनून ऋषमुख पर्वतावरती ध्यानस्थ बस आणि मी ज्या वेळेला 11वा रुद्र म्हणून अवतार घेईन तो तुझ्या पोटी अवतार घेईन, त्यासाठी तू चिंतन करत बस. ही किती दिवस बसलेली आहे? मी बघितलं, इतिहास बघितला तर 7 सहस्त्र वर्षे पर्यंत 7000 वर्ष ती ध्यानस्थ बसलेली. तिच्या तिला सांगितलेलं काय होतं तर तू करपात्र पसरून बस. सहज बैठकीमध्ये दोन्ही हाताचं करपात्र म्हणून जर आपण बघितलं तर जे ऋषी आहेत, जे शंकराचार्य आहेत, त्यांना जे जेवण घ्यायला सांगितलेलं आहे ती करतलामल भिक्षा सांगितलेली आहे. जेवढं ह्यामध्ये बसेल तेवढीच भिक्षा खायची आहे. याच्यामध्ये बरोबर 32 घासच अन्न बसतं. बरं तेही त्या पद्धतीनं खायचं आहे. आम्ही खातो, आता जेवण आहेच आपल्याला नंतर, आपण खातो पण 32 वरती किती शून्य दिल्यानंतर जेवण होतं आपलं? पहिला भाग, मसाले भात, गोड पदार्थ, त्यामध्ये आग्रह, त्याच्यानंतर परत त्याच्यापेक्षा जास्त आग्रह, असं करत 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 दही भात तोपर्यंत 32,000 घास आमचे पूर्ण झालेले असतात. मग आमच्या करतलामध्ये बसणार का होती? तर त्याचं शास्त्र आहे, सगळे पदार्थ त्यामध्ये घालायचे. करतलामध्ये पोळी घालायची आहे, भाकरी घालायची आहे, भाकरी केली असेल तर भात घालायचा आहे, वरण घालायचं आहे, गोड पदार्थही त्यामध्ये घालायचं आहे. हे सगळं एकत्र करून भक्षण करायचं आहे. आम्ही फक्त श्राद्धाला ते एक मुठकी आणि काय करायला सांगितलेलं असतं तेवढे एकत्र करून करतो. खायचा प्रयत्न आपण करू शकत नाही. एक दिवस गोड लागतो पण दररोज हे खाणं कदापि शक्य नाही. हे कशासाठी सांगितलंय तर आमच्या जिव्हेवरती ताबा पाहिजे म्हणून आम्हाला ते सांगितलेलं आहे. एखादी गोष्ट आम्हाला आवडली तर तीच आम्ही जास्त सेवन करू, ती होऊ नये म्हणून असं सगळं एकत्रीकरण करून एक चव आम्हाला यावी यासाठी अशी भिक्षा सांगितली. आमची भिक्षा म्हणजे आम्हाला परत सुद्धा कमी पडणार. मग असं अन्न सेवन केल्यानंतर आमच्यामध्ये असणारे हे जे 6 रिपू आहेत, काम क्रोधादयश्चम देह तिष्ठन्ति तस्करा, जे 6 रिपू आहेत जे आमचं शरीर आतून पूर्ण बाद करतायत, ते शरीर बाद न होताना चांगलं होण्यासाठी आम्हाला ह्या मनाच्या माध्यमातून आमच्या जिव्हेवरती ताबा करण्यासाठी ही करतलामल भिक्षा सांगितलेली आहे. असं करपात्र पसरून अंजनी 7000 वर्ष ऋषमुख पर्वतावरती ध्यानस्थ बसलेली. ज्या वेळेला दशरथाच्या हातून त्या दोघांचा, श्रावणाचा आणि त्याच्या आई वडिलांचा प्राण घेतला गेला
त्यावेळेला त्यांनी शाप दिला, तू पुत्र पुत्र म्हणून मरशील. यानं येऊन वसिष्ठ ऋषींना सांगितलं. वसिष्ठांनी सांगितलं, विचार केला तर हा शाप आहे आणि विचार केला तर हा आशीर्वाद आहे. कशानं? जर तुला मुलगा झाला तर तू पुत्र पुत्र म्हणणार आहेस, म्हणजे तुला मुलगा होणार हे या शापानं तुला दाखवून दिलेलं आहे की तुला मूल होणार. मग त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ करायला सांगितला. त्याच्यामध्ये गोष्ट आहे, देव आणि दानवांचं युद्ध चाललेलं होतं. त्यामध्ये देवांचा पराजय व्हायची वेळ आली. त्यावेळेला इंद्राला त्यांच्या ऋषींनी सांगितलं की आत्ता जर तुला जय मिळवायचा असेल तर तू फक्त दशरथ राजाला इथं घेऊन ये. मातलीची स्वारी रथ घेऊन आली. दशरथ राजाला बोलवलं. दशरथ राजाची स्वारी युद्धाला यायला तयार झाली. त्यावेळेला कैकेयीने विचारलं, म्हणले मी पण येणार. याने सांगितलं मी काही फिरायला निघालेलो नाही. त्यावेळेला तिनं वेश बदलला आणि सैनिकाचा वेश धारण करून ती त्या दशरथाच्या समोर येऊन उभा राहिली. दशरथालाही कळलं नाही ही कोण आहे. त्यावेळेला दशरथांनी प्रश्न केला, म्हणले सुकुमारा तू कोण आहेस? त्यावेळेला त्यानं सांगितलं की मी कैकेयी आहे हे त्यांनी सांगितलं. आणि त्यावेळेला दशरथ राजा घेऊन गेला. युद्ध सुरू झालं. दशरथ राजानं समोरच्या असलेल्या ऋषींचा बाण मारला आणि त्यांच्या डोक्यावरती असणारं शिरस्त्राण खाली पाडलं. युद्धाचा नियम आहे, शिरस्त्राण खाली पडलं की तो पराजय मानला जातो. तत्पूर्वी कृपाचार्यांनी बाण सोडलेला तो दशरथ राजाच्या रथाच्या असलेल्या कणाला लागला आणि कडकड आवाज झाला आणि तो कण पडत असताना त्या कैकेयीनं बघितलं. ती खाली उतरली. तिथला त्या रथामधला कणा बाजूला केला. आपला स्वतःचा हात त्या ठिकाणी तिनं घातला. दशरथ राजाने उतरून विचारलं, म्हणजे मग कैकेयी कुठं आहे? त्याला त्यांनी सांगितलं की खाली आहे. स्वतः खाली उतरलेला. सगळे देव जमलेले. त्याने विचारलं, म्हणले कैकेयी त्यानं हात बाहेर काढलेला. म्हणले काय पाहिजे ते माग. तिनं सांगितलं सगळे देव उभा राहिलेले आहेत, आज मी श्रेष्ठ आहे म्हणला, माझ्यामुळे त्यांना जय मिळालेला आहे. तेव्हा म्हणले तू माग, 1 नाही 2 नाही 3 वर माग म्हणून सांगितलं. तिनं सांगितलं अयोध्येला गेल्यावर बघू. तिथं परत आलेले ह्या दरबारामध्ये इंद्राच्या. त्यावेळेला त्या इंद्रानं प्रश्न केला, म्हणले तुला मुलं किती? त्यावेळेला दशरथानं मान खाली घातली. त्यावेळेला देवगुरु वाचस्पतींनी सांगितलं की म्हणले तू पुत्रकामेष्टी यज्ञ कर. पुत्रकामेष्टी यज्ञ करायला वसिष्ठ ऋषींनी विभांडक ऋषींना त्यांची आचार्याची सुपारी दिली. सुरू झाला. त्यामध्ये पण एक गोष्ट आहे की 1000 वर्ष एक घार त्या अयोध्येभोवती प्रदक्षिणा घालत होती की युद्ध सुरू. हा यज्ञ सुरू झाल्यानंतर किती यज्ञ मोठा होईल, किती लोक जमा होतील, कुठपर्यंत त्याच्या ज्वाळा पोचतील, त्याचं सगळं निरीक्षण केलेलं होतं. कारण तिला सांगितलेलं होतं ज्या वेळेला पायसदान दिलं जाईल त्यावेळेला त्या कैकेयीच्या हातातला भाग तू घ्यायचा आणि ऋषमुख पर्वतावरती ध्यानस्थ असलेल्या अंजलीच्या हातामध्ये तू टाकायचा. त्याचं सगळं परीक्षण तिने 1000 वर्षापर्यंत केलेलं होतं. आणि ज्या वेळेला यज्ञ सुरू झाला, ऋषशृंगाच्या माध्यमातून हा यज्ञ सुरू झाला. यज्ञ पूर्णाहुतीला जात असताना त्यातून आहुती यज्ञनारायणाची स्वारी प्रगट झाली. त्यानं पायसदान दशरथाच्या हातामध्ये दिलेलं आणि त्याला सांगितलं वेळ न घालवताना तुम्ही तुझ्या 3 राण्यांना ते दे. उशीर करशील तर विघ्न ओढवेल. म्हणून त्यानं पहिला भाग या कौशल्याला दिला, दुसरा सुमित्रेला दिला, तिसरा कैकेयीला दिला. म्हणून तिला राग आला. तिनं तो भक्षण केला नाही. त्याला बरोबर ती घार आली. तिनं उचलला आणि त्या असलेल्या ऋषमुख पर्वतावरती ध्यानस्थ असलेल्या अंजलीच्या हातामध्ये टाकलेला. आणि त्यानंतर तो भक्षण केल्यानंतर हा मारुतराजाचा अवतार झाला. हा अवतार झाल्यानंतर हा पहाटेचा अवतार आहे. सूर्यनारायणाची स्वारी नुकतीच अरुणीच्या रथातून वर यायला लागलेली. तोपर्यंत त्यानं आईला विचारलं, म्हणजे आई काय खाऊ, भूक लागलेली आहे. तेव्हा अंजलीनं सांगितलं जे फळ परिपक्व झालेले असेल, लालसर दिसत असेल ते तू खा. ह्याला समोर सूर्यनारायणाची स्वारी दिसली म्हणून हा सूर्याकडे झेपावला ते खाण्यासाठी. तोपर्यंत ते इंद्रानं बघितलं आणि इंद्रानं आपलं वज्र टाकलं. हा मूर्छित होऊन खाली पडला. तो बरोबर अंजलीच्या समोर पडलेला. बघितलं तिनं आपलं बालक खाली पडलेलं आहे, मृत होतंय हे बघितल्यानंतर तिनं आपल्या असलेल्या केसरीचा धावा केला की जो वायूचा दूत आहे
तो धावा केल्या केला तो तिथं आलेला, त्यानं बघितलं आणि त्यानं सगळ्यांचे प्राण आकर्षण करायला सुरुवात केली. त्याबरोबर सगळे देव समोर आलेले. इंद्रानं सांगितलं, म्हणले मला माहित नाही हा तुझा मुलगा आहे, माझं वज्र त्याला लागलं म्हणून तो वज्रदेही झाला, म्हणून वज्र हनुमान मारुती. आणि त्या हनुमंताच्या हनवटीला ते वज्र लागलं म्हणून त्याचं नाव हनुमान. इथं 4 नावं झाली, भीमरूपी, महारुद्रा, वज्र, हनुमान, मारुती. मारुती आमच्या प्रत्येकाच्या देहामध्ये. मरुत म्हणजे वारा, हा वायूचा पुत्र होता म्हणून याचं नाव वायुपुत्र म्हणजेच मारुती, जो आमच्या देहामध्ये अखंड चालतो. काल आपण बघितलं की आमचा श्वासोश्वास अखंड चालू आहे का नाही हो? दिवस असू दे, रात्र असू दे, झोपलेलो असू दे, काम चालू असू दे, काहीही करत असू दे, आमचा श्वास चालू आहे. त्या पद्धतीनं हा देहामधला श्वास आणि उच्छ्वास रूपी हा वारा म्हणजे प्रभंजन आमच्या देहामध्ये अखंड चालू आहे. म्हणून आमच्या देहामध्ये मारुती आहे. तो आमचा प्राण सखा आहे, कारण तो आम्हाला प्राणवायू देतो. पुढे नाव आहे प्राणनाथा, दुसऱ्या श्लोकामध्ये नाव आहे प्राणनाथा. असा हा मारुती की जो आमच्या देहामध्ये वायू स्वरूपानं राहिलेला आहे, म्हणून त्याचं 5वं नाव आहे मारुती. आपण 5 नावं बघितली, भीमरूपी, महारुद्रा, वज्र, हनुमान आणि मारुती. मग पुढे सांगितले वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. वनारी म्हणजे काय तर ज्या वेळेला सीता मातेला पळवून नेलं रावणानं आणि त्यानं लंकेमध्ये त्या असलेल्या अशोक वनामध्ये तिला ठेवलं, प्रभूनं सांगितलं, म्हणजे मारुते अरे तू जाऊन तर बघून ये ते सीतेला कुठं ठेवलेलं आहे. भगवंताचा आशीर्वाद प्राप्त झालेला मारुतराजांनी उड्डाण केलं आणि तो अशोक वनामध्ये गेलेला. सीतामाईंची स्वारी दिसली, तिला ओळख पटण्यासाठी प्रभूंनी जी गोष्ट दिलेली ती त्यांना दिली. सीतामाईला सांगितलं तुझी ओळख प्रभूला पटली पाहिजे म्हणून तू काहीतरी मला दे. तिनं ते दिलेलं ते घेतलं सगळं, पण मारुतराजांना राग आलेला की माझ्या असलेल्या प्रभूची पत्नी यानं पळवून नेली, म्हणून एक सुप्त राग त्याच्या डोक्यामध्ये बस भिनलेला. म्हणून त्यानं विचार केला, ज्या रावणानं आणलं, ह्या लंकेमध्ये आणलं, त्याला मी आलेलो आहे त्याची जाणीव करून द्यायची आहे, सर्जिकल स्ट्राईक करायचा आहे. कुणी केला हे केल्यानंतर कळलं पाहिजे. आम्ही टिमकी वाजवत सर्जिकल स्ट्राईक केलेला नाही, रात्री केला, दिवसा कळलं की सर्जिकल स्ट्राईक मोदींनी केलाय. म्हणून आता आपल्याला 2024 ला निवडून द्यायचंय, तेवढ्यासाठी द्यायचं आहे की आम्हाला इथनं घटनेमध्ये बदल करून द्यायचा. का अहो घटना बदलली तर आता आम्ही हिंदू म्हणून जगू शकणार आहोत. सांगलीपर्यंत ते लोण आता पसरलेलं आहे. मागच्या 2 महिन्यामध्ये सांगलीमध्ये अशा घटना घडलेल्या आहेत, आपल्या सगळ्यांच्या जवळ घडतायत. आपल्या घरामध्ये येऊ नये ह्यासाठी ही घटना करणं आपलं कर्तव्य आहे. त्या पद्धतीनं मारुतराजांनी विचार केला की इथं जाणीव करून गेली पाहिजे की मी आलेलो आहे, रामानं काहीतरी केलेलं आहे, रामाचा दूत आलेला आहे. म्हणून त्यानं जाताना त्या असलेल्या अशोकवनामधली मध्ये येणारी झाडं पाडली, वेगवेगळ्या असलेल्या घराच्या वरचे असणारे कळस पाडून टाकले. ज्या वेळेला रावणानं सांगितलं कोण आलाय त्याला धरून घेऊन या म्हणून सगळी सेना गेली, हा सहजासहजी सापडेना. शेवटी यानं विचार केला फार पळवणूक योग्य नाही, कारण हा दूत म्हणून आलेला होता. म्हणून त्याला सांगितलं की मी आता समोर येतो. म्हणून तो समोर आलेला त्याला पकडून आत घेऊन गेलं. बघितलं तर हा 9 ग्रहांच्या पायऱ्या करून त्याच्यावरती हा रावण बसलेला आहे. हे बघितल्यानंतर ह्यानं विचार केला हा एवढ्या वर बसलाय, मी तर रामाचा दूत आहे, ह्याच्यापेक्षा उंच पाहिजे. म्हणून त्यानं आपली शेपटी वळवत वळवत त्याच्यापेक्षा उंच आसन केलं. मग त्याच्यावरती हा स्थानापन्न झाला, पण त्यानं स्वतःची असलेली योग्यता सोडलेली नाही. प्रत्येक संतांचं चरित्र, भगवंताचं चरित्र का महत्वाचं आहे तर त्यांनी आम्हाला त्यामध्ये अनेक गोष्टी शिकवलेल्या आहेत. त्यानं स्वतःची पायरी ओलांडलेली नाही. मारुतीनं तो दासानुदास म्हणून गेलेला होता, म्हणून तो ताठ्यानं बसलेला नाही,
त्यानं एक पाय दुमडलेला आहे, एक पाय वर ठेवलेला आहे, हात जोडून तो बसलेला आहे की मी रामाचं दास्यत्व करण्यासाठी तुमच्या समोर आलेलो आहे, रामाचा दूत म्हणून तुमच्याकडे आलेलो आहे आणि दूताप्रमाणे मी हात जोडून तुमच्या समोर उभा राहिलेलो आहे. हे दाखवण्यासाठी त्यानं ते आसन केलेलं आहे. आम्ही असतो तर असं गेलो असतो का? आम्ही मस्तीतच त्याच्या समोर उभा राहिलो असतो. पण हा दूताचे नियम पाळत आपल्याच राजाला, आपल्या मालकांना मान खाली घालायला लावणं योग्य नाही हे तो जाणत होता. म्हणून त्या पद्धतीनं तो तिथं गेला. रावणानं त्याची शेपटी पेटवली, त्यानं जाता जाता लंका जाळली आणि मग तो परत आला. म्हणून त्याला वनाचं नुकसान करणारा म्हणून वनारी म्हणलेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा शब्द आहे अंजनी सूत. हा अंजनीच्या उदरामध्ये जन्माला आला, त्याच्या मातेचं नाव अंजनी म्हणून अंजनी सूत म्हणलेला. अंजनीचा मुलगा. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे रामदूता. राम कोण? आमच्या देहामध्ये जो विराजमान झालेला आहे की जो आम्हाला मरणापासून परावृत्त करतो असा राम. वाल्मिक ऋषींना ज्या वेळेला नारदांनी सांगितलं की तू राम राम म्हण, तेव्हा त्यांनी मरा मरा म्हटलं. पण ते राम राम झाल्यामुळं ते 1000 वर्ष जगू शकले आणि प्रभूची स्वारी जन्माला येण्यापूर्वी त्यांनी रामायण लिहून समोर ठेवलं की ज्या पद्धतीनं प्रभूला अवतार घ्यावा लागला असा हा राम आमच्या देहामधला. तो या हनुमंताच्या माध्यमातून जाणायचा आहे. आमच्या मनातला देहातला राम जाणायचा आहे की जो संत आम्हाला शिकवायला तयार आहे. संत काय म्हणतात? तो पहा आपुले शरीरी दशमद्वार ही पंढरी सोहम ब्रह्म विटेवरी बरवे शोधावे अंतरी. आमच्या देहामध्ये राम आहे, तो जाणून घ्यायचा आहे. तो आम्हाला कोण जाणवून देणार? तर संत जाणवून देणार. भगवंताची स्वारी स्वतः म्हणते कलियुगामध्ये संत कोण आहेत? संत ही माझी रूपडी. भगवंतानं स्वतः सांगितलेलं आहे संत हे माझे स्वरूप आहेत आणि ते संत आम्हाला ज्ञान शिकवायला तयार आहेत. म्हणून आम्हाला काय करायचं आहे तर आमच्या देहातला राम जाणायचा आहे. जर आमच्या देहात राम नसेल तर आम्ही एक प्रकारे प्रेत स्वरूप आहोत. संत म्हणतात आम्ही प्रेत स्वरूप आहोत. त्याच्यामध्ये जर चेतना आणायची असेल तर जे आम्हाला मरणापासून परावृत्त करतं ते राम नाम आमच्या देहामध्ये जर अखंड चालू राहील तर हा देह चेतनामय आहे, नाहीतर हा अचेतन देह आहे. अचेतन देह म्हणजे प्रेत स्वरूप आहे. ह्या प्रेता स्वरूपातून जर बाहेर यायचं असेल तर अखंड स्मरण पाहिजे की जे भगवंताची स्वारी सांगताना म्हणते सततम कीर्तयन्तो माम यतन्तस्य दृढव्रतः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्य युक्ता उपासते. देहामध्ये सदैव चिंतन पाहिजे, सदैव रामनाम पाहिजे. आता एखादा म्हणेल मी रामभक्त नसेल तर, मी जर कृष्ण भक्त असेल, एखादा म्हणेल मी पांडुरंगाचा भक्त असेल, एखादा म्हणेल मी दत्ताचा भक्त असेल. अहो मी फक्त बाहेरची स्वरूप बघितली. त्या सगळ्यांच्या ठिकाणी असणारं चैतन्य एकच आहे. ते चैतन्य जाणण्याचा प्रयत्न करणं म्हणजे आमच्या या असलेल्या नामामध्ये रामचिंतनामध्ये तदाकार होणं. अहो त्यासाठी तर संत आम्हाला बोध करायला तयार आहे, आम्हाला मार्ग दाखवायला तयार आहेत. विठोबाराय वर्णन करताना म्हणतात मार्ग दाऊनी गेले आधी दयानिधी संतते तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही मोडवून या नानामते देती सिद्धांत चौरसू निळामणे ऐसे संत कृपावंत सुख सिंधू. आम्हाला मार्ग दाखवायला संत तयार आहेत. बर मार्ग कसा आहे हो? रत्नागिरी नागपूर समृद्धी मार्ग. हो एवढा समृद्धी मार्ग आमच्या समोर ठेवलेला आहे. आमच्या जीवनाची समृद्धी होऊ शकते पण तो मार्गावरनं जाणं आमचं कार्य आहे. तुकोबाराय वर्णन करताना म्हणतात जगातीचा गुंता नाही वाटेवरी मार्ग मोकळे चारी यावे जावे. कुठलाही आम्हाला जगात काही करायची गरज नाही, फक्त त्यासाठी काय केलं पाहिजे. मौलिक ज्ञान सांगताना म्हणते साधुबोध झाला नुरोनिया ठेला
ठाईच मुराला अनुभव. अहो साधूचा बोध देहामध्ये मुरला पाहिजे. साधं गणित आहे. चैत्र महिना चालू आहे, आज गौर तीच झाली. आता कार्यक्रम एक घरामध्ये असतो, लोणचं घालायचा, आंब्याच्या कैरीचं. आम्हाला सांगितलं, आम्ही तसं सगळं आणून दिलं, कैऱ्या आणून दिल्या, त्याला लागणारा मसाला जे काही आहे ते सगळं आणून दिलं. घरामध्ये त्याच्या पोळी तयार झाल्या, मसाला कालवला गेला, आमच्या समोर ठेवला. खायला देतात का हो लगेच कालवल्या काय सांगतात? तो मुरला पाहिजे. पण त्याला पद्धत आहे. त्या बरणीमध्ये एक मिठाचा थर, त्याच्यानंतर लोणच्याचा थर, त्याच्यावरती परत मिठाचा थर, असं करत 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 ती बरणी भरली की त्याच्यावरती कापड ठेवून दोरीनं बांधून 8-10 दिवस तो मुरावा लागतो. त्याला रस सुटायला पाहिजे. तो रस चवदार असतो. संत आम्हाला प्रश्न करतायत, जर लोणच्याचा रस मुरल्याशिवाय येत नसेल तर आमच्या देहामध्ये भगवंताचं नाम मुरल्याशिवाय भगवान आमच्या जवळ येईल का? तो देहामध्ये मुरला पाहिजे. मुरला पुरला तेथे भाव कसा नुरला. ह्या देहींचे जिने घेऊन विकत घेतला राम. संत म्हणतात की हा देहामध्ये मुरला पाहिजे. आणि ते मुरण्यासाठी आम्हाला संतांनी ज्ञान सांगितलं. देवाचे द्वारी उभा क्षणभरी देणे मुक्तिचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. आम्ही लगेच प्रश्न केला, आम्ही संसारी असू तर? ज्ञानोबारींनी त्यालाही उत्तर दिलं, असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेद शास्त्र उभारी बाह्य. संसार सोडायची गरजच नाही. आम्हाला मूळचा आमचा संसार कळला का हो? आम्ही नुसतं म्हणतो अरे संसार संसार. हो, पण आम्ही हा जो संसार करतो तो एका बाजूने शिवायचा प्रयत्न केला तर दुसऱ्या बाजूने फाटलेला आहे. खरा संसार कोणता आहे तर शंकराचार्य वर्णन करताना म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम जननी जठरे. अवघे रहाडगाडग जे चालू आहे ना 84 लक्ष योनीचं, त्यातनं मुक्ततेचा अनुभव घेण्याचा मार्ग म्हणजे हा मनुष्य नरदेह. 84 लक्ष योनी फिरल्यानंतर मनुष्य नरदेह प्राप्त होतो. तुकोबाला वर्णन करताना म्हणतात, पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मज आजी फळासी आली. परमानंदो आजी मानसी भेटी झाली या संतांची. पूर्वजन्मीचं काहीतरी सुकृत आहे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करताना म्हणतात, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. बरं भगवान कुठं आहे हो? भगवान आमच्या जवळ आहे. त्याला हुडकायला बाहेर जायची गरज आहे का हो? मराठीमध्ये म्हण आहे, काखेत कळसा आणि गावाला वळसा. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे देव कसा आमच्या जवळ आहे हो. मराठी भाषा आहे. कालही आपण मराठीवरती चिंतन केलेलं आहे. मराठी भाषा आहे. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो म्हणजे समोर, हा म्हणजे जवळ. जो समोर आहे तोच आमच्या हृदयामध्ये आहे. तो संतांच्याकडनं जाणून घ्यायचा आहे. जाणतेनी गुरु भजिसे, जाणूनी जे जन धरतील पंत ते ते झाले तवपदी संत. संत वर्णन करताना म्हणतात जाणून जायचं आहे. त्यासाठी संगती महत्वाची आहे. जर आम्ही संगती योग्य धरली नाही तर आम्ही संत होऊ का? संगती संग दोषण. शास्त्र सांगतं संगती चांगल्याची पाहिजे. ती संगत आम्ही ज्या वेळेला संतांची धरू त्यावेळेला संतांचे संगती मनोमार्गे गती आकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणून संतांची संगत महत्वाची आहे. कारण देव आमच्या जवळ आहे. देव जवळी अंतरी भेटी नाही जन्मबरी. मूर्ती त्रैलोक्य संचली दृष्टी विश्वाची चुकली. भाग्य आले संत जन झाले देवाचे दर्शन. गोपाळे वर्णन करताना म्हणतात की देव जवळ आहे. तो जाणून घ्यायचा आहे. तो कोणाच्या माध्यमातून जाणायचा आहे तर आमच्या देहातला राम जाणण्याचा आम्ही जर प्रयत्न केला तर आम्ही रामाचे दूत होऊ. भगवंताची मारुतीची स्वारी राम दूत आहे. कारण त्यानं दाखवून दिलं की प्रत्येकाच्या देहामध्ये मी आहे. जर मारुती आमच्या देहामध्ये असेल तर तो रामही आमच्या देहामध्ये असणार आहे. पण तो संतांच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे. म्हणून असा हा मारुती रामदूत आहे. आता किती नावं झाली आपली? 7 नावं झाली. भीमरूपी, महारुद्रा, वज्र, हनुमान, मारुती, वनारी, अंजनी सुता, रामदूता आणि शेवटचं प्रभंजना. प्रभंजना म्हणजे वायुदेवाचं नाव. वायूचं नाव एक प्रकारचा हा वारा आहे की ज्याचं प्रभंजन म्हणलं जातं. हा केसरीचा मुलगा आहे. केसरी वानराचा मुलगा आहे. वायुपुत्र आहे.
म्हणून त्याला प्रभंजन हे नाव दिलेलं आहे. अशी 8 नावं समर्थांना पूर्ण पावली. ज्यावेळेला मिठी मारली त्यावेळेला भीमरूपी म्हणलं. बाहेर मिठी सोडल्यानंतर एक एक नावानं त्यांना हाक मारायला सुरुवात केली. मारुतराजाची स्वारी समोर बसलेली आहे. विचार करा, अहो आम्हाला साधं नाव ठेवताना 10 नावं ठेवलेली असतात. एक म्हणतोय बबड्या, एक म्हणतोय बाळ्या, एक म्हणतोय काळ्या, सगळी नावं ठेवलेली असतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या नावानं हाक मारतो, वेगवेगळी नाती निर्माण करतो. प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे का? नाव भिन्न आहे, व्यक्ती तीच आहे. तसं मारुती आमच्या देहामधला समर्थांना दिसलेला मारुती एक आहे, पण आम्हाला वाटलं आम्ही भीमरूपी म्हणू. एखादा म्हणेल महारुद्र म्हणेल, वेगवेगळी नावांनी हाक मारेल, पण मारुतराजाची स्वारी धावत आमच्यासाठी यायला तयार आहे. तर समर्थ नुसतं हे एका याच्यात म्हणलेलं नाहीये. समर्थांनी 11 मारुती स्तोत्र केलेली आहे. दुसऱ्या एका स्तोत्रामध्ये समर्थ म्हणतात, जनी ते अंजनी माता जन्मली ईश्वरी तनू, तनू मनु तो पवनु एकची पाहता दिसे. मारुती हा बाल नंदनू आहे. म्हणून इथे मी म्हणले तनू मनु तो पवनु. पवन म्हणजे वायुपुत्र. असा हा वायुपुत्र असणारा की जो प्रभंजनानं वायूनं बांधला गेलेला आहे, असा हा मारुती आमच्या देहामध्ये अखंड वास करून आहे. अशा मारुतीचं ज्या वेळेला आम्ही चिंतन करू, येणाऱ्या प्रत्येक श्वासाला प्रश्न करू. तुकोबाराय आम्हाला एका ठिकाणी म्हणतात, येतियासी पुसे जातिया धाडी निरोप निढळावर कर ठेवणी वाट पाहे. आम्हाला तिने काही शिरगणती करायला सांगितलेली आहे का, की बाबा सांगलीच्या आयर्विन पुलावरती उभा राहा, येणाऱ्या प्रत्येकाला नाव विचार, त्याचं नाव लिहून घे, जाणाऱ्या प्रत्येकाला विचार तुझं नाव काय, असं आम्हाला रजिस्टर ठेवायला सांगितलेलं आहे का? उत्तर आहे नाहीये. येणाऱ्या प्रत्येक वायूला, येणाऱ्या प्रत्येक श्वासाला प्रश्न करा. तू जर भगवंताचं नामस्मरण करणार असशील तर तुला आत जायला परवानगी आहे. बाहेर येणाऱ्या प्रत्येक उश्वासाला विचारा, तू भगवंताचं नाव घेतलं असशील तर तुला बाहेर जायला परवानगी आहे. असं ज्या वेळेला आमच्या देहामध्ये अखंड हा मारुती वास करून राहील, त्यावेळेला आमच्या हृदयामध्ये असणारा मारुती, ह्या पूर्ण विश्वस्वरूपामध्ये उभा राहिलेला मारुती, भगवंताच्या मध्ये असणारा चैतन्य स्वरूप, भगवंताचा दूत असणारा मारुती, भीम काय असणारा मारुती, अंजनीचा पुत्र असणारा मारुती, प्रभंजन असणारा मारुती, हा सगळं आम्हाला त्या एका ठिकाणी प्राप्त होईल. आणि ज्या वेळेला असा हा मारुती आमच्या देहामध्ये येईल, आनंद आमच्यापासून लांब जाईल का? संत म्हणतात, आनंदुरे आजी परमानंदुरे जया श्रुती स्मृती म्हणती गोविंदुरे. असा आनंद आम्हाला आपोआप प्राप्त होईल. आणि हा आनंद समर्थ आम्हाला वाटायला तयार आहे, समर्थ आम्हाला दाखवायला तयार आहे. समर्थांनी दाखवून दिलेला आहे. आणि तो शब्दांकित करत असताना समर्थ म्हणतात, भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती अनारी अंजनी सुता राम दूता प्रभंजना. असा हा मारुती आमच्या देहामध्ये स्थापन जर आम्ही केला तर आम्हाला आणि पुढे जाता येईल. महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी शोकहर्ता धूर्त वैष्णव गायका. आता हा मारुतीची आणि पुढची उपमा दिलेली आहे, त्याचं चिंतन आपण उद्याला करूया. आणि ह्या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. ढाल 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 ढाल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. बजरंग बली की जय. रघुवीर समर्थ.